आपण सध्या अंबरनाथ शहरामध्ये आलेलो आहोत आणि अंबरनाथ रोटरी क्लब याच परिसरामध्ये हा एक चौक आहे आणि त्या ठिकाणात एक विषय जो आहे तो सध्या चर्चेत आहे आणि तो म्हणजे 15 वर्षांपासून एका स्तंभावरती आपला राष्ट्रीय ध्वज, राष्ट्रध्वज, तिरंगा हा फडकवला जात होता. मात्र त्या स्तंभावरती आता आपल्याला एका पक्षाचा झेंडा जो आहे तो पाहायला मिळतोय. अंबरनाथ येथील काही तरुणांनी या संदर्भात आवाज जो आहे तो उठवलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या कित्येक वर्षांपासून इथे याच स्तंभावरती तिरंगा ध्वज जो आहे तो फडकवला जात होता. मात्र आता एका पक्षाचा झेंडा जो आहे तो इथे का फडकवला जातो आहे, का या ठिकाणी या पक्षाचा झेंडा जो आहे तो का लावण्यात आलेला आहे, मात्र याकडे कोणीही काही उत्तर द्यायला तयार नाहीये. तुमचं याच्यावरती काय मत आहे नक्की सांगा. आम्ही त्या तरुणांशी सुद्धा चर्चा केली तर त्यांचं म्हणणं आहे की जर कधी एखाद्याचं ऑफिस असेल, काही असेल तर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर त्यांच्या स्तंभावरती त्यांनी जर त्यांचा पक्षाचा झेंडा लावला तर हे नक्कीच चालेल. पण आता आपण जर इथे बघितलं तर त्यांचं म्हणणं आहे तरुणांचं की हा इथे चौक आहे, मग चौकामध्ये जो स्तंभ राष्ट्रध्वजासाठी आहे त्या स्तंभावरती एखादा पक्ष हा झेंडा लावू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्यापैकी कोणी वकील आहे का, ऍडव्होकेट आहेत का, किंवा तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती आहे का? तर तुम्ही आम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा की जर राष्ट्रध्वजाचा एखादा स्तंभ असेल तर त्याच्यावरती आपण एखाद्या पक्षाचा, राजकीय पक्षाचा झेंडा हा लावू शकतो का? या विषयावरून आता वातावरण जे आहे अंबरनाथ शहरातलं ते तापताना आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र अंबरनाथ शहरामध्ये जे आहे ते एकत्रीकरण आपण जर बघितलं तर इथे कुठलाही विरोधी पक्ष आता नाहीये, सर्व एकत्र आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सर्व जे आहेत ते एकत्र आहेत आणि त्यामुळे सामान्य काही मोजके तरुण जे आहेत ते याच्या संदर्भात आवाज उठवत आहेत. ज्या वेळेला आपण इथे बातमी करण्यासाठी आलो त्यावेळेला काही जणांनी आपल्याला माहिती दिली. त्यांचं म्हणणं होतं की काहीतरी गैरसमज झालेला आहे. हा जो काही स्तंभ आहे हा कुठलाही सार्वजनिक स्तंभ नसून हा त्यांचा स्तंभ आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही पुढे येऊन या संदर्भात माहिती द्या, पण त्यांचं म्हणणं होतं की नाही, तुम्ही हे जनतेपर्यंत पोहोचवा की हा स्तंभ जो आहे तो सार्वजनिक स्तंभ नसून हा आमचा स्तंभ आहे आणि आम्ही याच्यावरती आमच्याच पक्षाचा झेंडा 12ही महिने असतो. फक्त आम्ही तिरंगा ध्वज जो आहे तो ज्यावेळेला 26 जानेवारी असेल किंवा 15 ऑगस्ट असेल त्यावेळेला आम्ही तिथे तिरंगा ध्वज जो आहे तो फडकवतो. पण आता नेमका हा प्रकार काय आहे हे बघणं गरजेचं ठरतंय. अनेक नागरिकांमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये राग जो आहे तो पाहताना आपल्याला मिळतोय. अंबरनाथ मध्ये देखील वातावरण तापतंय की नेमकं काय सुरू आहे. म्हणजे राष्ट्रध्वजाच्या ठिकाणी जर कधी एखाद्या पक्षाचा झेंडा ही जागा घेत असेल तर मग हा कुठेतरी राष्ट्रध्वजाचा अपमान आहे असं बोलले जात आहे. आणि आता 15 ऑगस्ट येणार आहे, अवघे 7 दिवस राहिले पण अद्यापही हा झेंडा जो आहे तो अजूनही काढलेला नाहीये आणि त्या जागेवर तिरंगा ध्वज जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तुम्ही या परिसरामध्ये राहतात का? किती वर्षांपासून तुम्ही अंबरनाथचे रहिवासी आहात? आम्हाला नक्की सांगा. आपण काही लाईव्ह मध्ये प्रतिक्रिया ज्या आहेत त्या घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विचारूया आपण अंबरनाथ येथील काही नागरिक असतील त्यांना, आणि या संदर्भात जर काही तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची असतील तर आम्हाला नक्कीच सांगा. बोलू शकतो 2 मिनिटं. तुम्ही किती वर्षांपासून अंबरनाथ मध्ये आहात? 40 साल. 40 वर्षांपासून आहात. या ठिकाणी राष्ट्रध्वजाचा स्तंभ आहे हा की कशाचा, काही माहिती याबद्दल तुम्हाला? इथे कधी ज्या वेळेला राष्ट्रध्वज फडकवला जातो वगैरे त्यावेळेस तुम्ही असतात कधी? येतात इथे कधी बसतात? रोज बसतात का तुम्ही इथे? इथे 12ही महिने हा झेंडा असतो की फक्त आताच लावण्यात आलाय? नहीं, अभी इसको 1 साल हो गया. याच पक्षाचा झेंडा नेहमी असतो की इथे पहिले तिरंगा ध्वज असतो? नेहमी असतो. झेंडा दुसरा नव्हता. 15 ऑगस्ट का झेंडा था. 15 ऑगस्ट पहले इधर था. इकडे होता का? हाँ, पहले इधर. तुम्ही किती वर्षापासून आहेत मतलब अंबरनाथ मध्ये? तर तुम्ही किती वर्षापासून आहात अंबरनाथ मध्ये? तुम्ही 40 साल. 40 वर्षांपासून आहात. या झेंड्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? इथे पहिले कुठला झेंडा होता? काही ते माहिती नाही. धन्यवाद. अंबरनाथ येथे आपण आहोत. 40 वर्षांपासून जे रहिवासी राहतात ते सुद्धा गप्प आहेत, त्यांनाही काहीच माहित नाही या संदर्भात.
तुम्ही जर बघत असाल हा लाईव्ह, तुमचे अंबरनाथ मध्ये जर कधी कोणी मित्रमंडळी असतील तर त्यांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि या संदर्भात माहिती नक्कीच घ्या. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच सांगा. याबद्दल तुमचं काय मत आहे तेही सांगा. बघत राहा